नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील जेही पात्र लाभार्थी महिला आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या महिलांना आता ई-KYC करणे हे बंधनकारक केलेले आहे शासनामार्फत। तरच त्यांना 1,500 रुपये प्रमाणे जो काही हप्ता मिळणार आहे याच्या पुढे तो दिला जाणार आहे शासनामार्फत। तर ही ई-KYC आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून देखील घर बसल्या करणार आहोत। आपल्याला नेट कॅफेमध्ये वगैरे जाण्याची काही आवश्यकता नाही। सहज सोपी पद्धत आहे। एक स्टेपमध्ये आपण घर बसल्या ही ई-KYC करून घेणार आहोत। त्याकरिता आपल्याला सर्वप्रथमतः मोबाईलमधून कोणताही एक ब्राउझर ओपन करा। यामध्ये आपल्याला ladkibhin.maharashtra.go.in असे लिहून सर्च करायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तेथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। तर या पेजवरती आल्यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर हे नवीन ऑप्शन दिलेला आहे। याच्या आधी आपण पाहूया, या 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर याच्या आधी मुखपृष्ठ योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉगिन अशा ऑप्शन होते। तर शासनाने आता येथे ई-KYC करण्यासाठी हे नवीन ऑप्शन ॲड केलेले आहे। ई-KYC करण्यासाठी महिलांना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। कशा तऱ्हेने आपल्याला ई-KYC करायचं आहे, तर आपल्याला फक्त आधार कार्ड येथे देऊन ई-KYC ची प्रक्रिया जी काय आहे पूर्ण केली जाऊ शकणार आहे। तर या वेबसाईटचे अजून काम चालू आहे। 1,500 रुपयाचा जो हप्ता चालू होईल त्या आदल्या दिवशीपर्यंत ई-KYC ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। तशा संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओ देखील आपल्याला या चॅनलवरती भेटेल। त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर ई-KYC ची प्रक्रिया कशा तऱ्हेने पूर्ण करायची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तत्पुरते तर आता याच्यावरती काम चालू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी KYC करायची प्रक्रिया आहे, तर याच्यामध्ये काही त्रुटी आहेत ते निष्कर्ष काढून हे सुरळीत वेबसाईट चालू केले जाणार आहे। तर आता इथून पुढे जे काही महिला आहेत लाडक्या बहिणीमध्ये जे पात्र आहेत त्यांना 1,500 रुपये प्रमाणे हे ई-KYC केल्यानंतरच त्यांना हे हप्ते पुढील सन्मान निधीचा जो भेटणार आहे तो मिळणार आहे बहिणींनो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। तरी आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। सर्वात आधी तुम्हाला ई-KYC ची प्रक्रियेची व्हिडिओ जी माहिती असणार आहे याच्या पुढे भेटणार आहे। भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओसह। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।